हॅलो, तर काय हालचाल? एकदम मस्त आहे ना? आता मस्तच असायला पाहिजे. मी तुमचा भाऊ ऋषिकेश कदम पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन चॅप्टर. आता ह्या ठिकाणी फोर्स आहे आणि एक प्रेशर आहे. आपल्या चॅप्टरचंच नाव ह्या ठिकाणी काय आहे? फोर्स अँड प्रेशर. आणि हा कितवीचा चॅप्टर आहे? 8चा. 8वीचा आपला चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर. आता सर्वात पहिले प्रश्न आपला काय? व्हॉट इज फोर्स? काय? व्हॉट इज फोर्स? आता फोर्स म्हणजे ह्या ठिकाणी काय? बल. फोर्स म्हणजे काय? बल. आणि प्रेशर म्हणजे ह्या ठिकाणी दबाव. आता बल म्हणजे काय? अ स्टेशनरी ऑब्जेक्ट विच नो फोर्स इज ॲक्टिंग अ रिमेन स्टेशनरी. आता सपोज एक बॉक्स आहे ह्या ठिकाणी, जोपर्यंत मी याला केस असा फोर्स दिला नाही तोपर्यंत हा समोर जाणारच नाही. बरोबर आहे का? हां. अँड ऑब्जेक्ट इन अ मोशन कंटिन्यू टू मूव विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन. नो फोर्स इज ॲक्टिंग अलॉंग. आता हे बघा, जोपर्यंत समोरून काही आपलं काय होऊ लागलं नाही. एक मिनिट हां. आता काय होतं माहिती का? एखादा ऑब्जेक्टला मी समोरून काही हे करू लागलो. ओके, काय होतं काय माहिती यार, नवीन नवीन आहे ना. आता समजा ह्यो माणूस आहे, ह्यो माणूस काय करू लागला? ह्या गाडीला पुश करू लागला, म्हणजे काहीतरी असा फोर्स लावू लागला. हे कुत्रा ओढू लागला. ह्यो आपला बांड्या आहे, बांड्या पाया कुत्र्याला धोंड्याला ओढू लागला. बराबर. ह्यो पण याच्यामध्ये काय लागतोय? फोर्स लागतोय. काय लागतोय? फोर्स. हे हे किक मारू लागलं फुटबॉलला. आता फुटबॉल तर डायरेक्ट कुठं जाणार आहे, पण याच्यामध्ये सुद्धा काय लागतंय? आपलं फोर्स. काय लागतंय? फोर्स. काय लागतोय ह्या ठिकाणी सुद्धा? फोर्स. आता यांच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की काही कॉन्टॅक्ट फोर्स नेमकं काय असतं आणि कॉन्टॅक्ट फोर्स हे काय असतं. आता बघा, कार मूव इन अ फॉरवर्ड डायरेक्शन वेन अ मॅन पुश अप्लाइड अ फोर्स फ्रॉम बिहाइंड. म्हणजे आता ही कार समोर चालली केव्हा? या माणसानं मागून फोर्स लावलं तेव्हा. Reluctant dog is being pulled by his master, and boy playing a football is kicking a ball away. What do you observe from this? आता मला सांगा तुम्ही, याच्यामध्ये ह्या इमेजमध्ये आणि ह्या इमेजमध्ये तुम्हाला काय दिसतंय? हे आपलं जो मित्र बांड्या आहे तो धोंड्याला वळवताना, आणि ह्या ठिकाणी जे पोरग फुटबॉलला किक मारू लागलं. बराबर. पण यांच्यामध्ये आता हे फोर्सेस लागलेले. आता हे कॉन्टॅक्ट फोर्स आणि हा नॉन कॉन्टॅक्ट आहे. पण ह्या रस्सी आहे ह्या ठिकाणी काहीतरी कॉन्टॅक्ट आहे, आपण असं नाही म्हणू शकत. ओके. आता त्याच्यानंतर बघा, हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ओके. हे बघा, अट्रॅक्ट ड्यू टू अ मॅग्नेट. म्हणजे काही आता ह्या ठिकाणी खिळे कशाला बघून अट्रॅक्ट होते? मॅग्नेटला. ओके. आता ह्या ठिकाणी काय? कंगव्याला काय चिपकू लागले? कागद. कारण ह्या ठिकाणी काय होतंय माहिती का? ह्या ठिकाणी काही चार्जेस आपल्या डोक्यावर काही चार्जेस या ठिकाणी निर्माण होत आहे. आता तुम्ही काय करा, सध्या तसेच बसेले ना, एक वही घ्या. ओके, एक स्केल घ्या. स्केलला रब करा. कशाना? एक मिनिट थांबा. रब करा तुमच्या डोक्याला, आणि मस्तपैकी ते रब केलं की काय करायचं माहिती का? कागदाला चिपकायचं. तर ते कागदाला असं चिपकन पा. ओके. आता तुम्हाला हे तर करेलच असेल तुम्ही लहानपणी, पण हे आता नारळाचं झाड आहे. आता वरून काय पडू लागलं? खाली नारळ. कारण खालच्या डायरेक्शनना काय आहे? ग्रॅव्हिटी. काय आहे? ग्रॅव्हिटी. ओके. ह्या ठिकाणी सुद्धा हे काय माहिती का? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. काय आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके. कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ कोकोनट ट्री. ऑब्जेक्ट इज अट्रॅक्ट टू द अर्थ ड्यू टू अ फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी. आता वरून हे बघा, हे कोकोनट वरून खाली पडू लागलं, म्हणजे ह्या ठिकाणी काय? ग्रॅव्हिटी आहे. वेन कॉम गेट अ रबेड अगेन हिअर अ स्मॉल पीस ऑफ अ पेपर केप टेबल गेट अट्रॅक्टेड टू अ कॉम. आता हे जे
या ठिकाणी काय आहे, हे बारकाले पेपर आहे. तुम्ही कंगवा घ्या, कंगवा त्या बारकारे जे आपले पेपर आहे पशी नेला, पीस ऑफ पेपर्स पशी, तर त्या ठिकाणी सुद्धा काय होतं आहे, त्या कागद त्या कंगव्याला जाऊन चिपकत आहे. कसं काय? कारण ह्या ठिकाणी फोर्स आहे, त्यांच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हे नारळ आहे, हे बघा ह्या ठिकाणी हे नारळ आहे, ते वरून खाली पडू लागलं, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन. ओके, आता बघा त्याच्यानंतर बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस अँड देअर इन्क्लूड ऑपोजिट चार्जेस ऑन द पीस ऑफ द पेपर अँड पीस ऑफ द स्टाईक टू द कॉम. मी काय सांगितलं, याच्यामध्ये कोणता फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. पण आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय सांगतंय, एक मिनिट या ठिकाणी सांगते इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस. आता इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस या कंगव्यावर काय करू लागले माहिती का, फोर्सेस या ठिकाणी निर्माण करू लागले. ओके, इन फिगर 3.1. आता फिगर 3.1 कुठे आहे, हे बघा, हे आपल्याला फिगरमध्ये काय सांगते ते बघा. अ फोर्स इज अ सीन ॲक्ट थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑब्जेक्ट वाय वन ऑर मोर ऑब्जेक्ट. आता ह्या ठिकाणी फिगर 3.1 मध्ये कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आणि आता नॉन कॉन्टॅक्ट काय आहे, फिगर 3.2 मध्ये काय आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्याच्यानंतर बघा, मस्क्युलर फोर्स इज अ एक्झाम्पल ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स अँड इज अप्लाय टू ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ अवर मसल्स. आता जे मस्क्युलर फोर्स असतो मुलांनो, आता मस्क्युलर फोर्स या ठिकाणी काय माहिती का, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. मस्क्युलर फोर्स या ठिकाणी काय, कॉन्टॅक्ट फोर्स. आता हे बघा, इट इज अप्लाइड इन अ सेव्हरल केसेस सच ॲज अ लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. आता समजा तुम्ही एखादी गोष्ट ओढू लागले, किंवा तुम्ही एखादी गोष्ट ढकलू लागले, किंवा तुम्ही एखादी गोष्ट वर ओढू लागली, यांच्यामध्ये कोणता फोर्स काम आहे, तो तुम्हाला मस्क्युलर फोर्स. आणि तो काय माहिती का, एक कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आता बघा, कॉन्ट्ररी फोर्स लाईक अ मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट्स विदाउट अ कॉन्टॅक्ट. मला सांगा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता तुम्ही एका बिल्डिंगवर जा मस्तपैकी, आता गेले आणि इथून खाली कुदी मारा बरं, खाली येणारच ना. आता सपोज तुम्ही एखाद्या बिल्डिंगवर गेले आणि खाली कुदी आणली, तर तुम्ही खालीच येणार आहे ना, आकाशात जाणार आहे का, नाही. आता याला आपण काय म्हणतोय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स राजांनो. ओके, वेन अ बॉल इज अ केप्ट ऑन द टेबल अँड पुशेड अ लिटर इज मूव अ हेड अँड गेट स्लो अँड स्टॉप. आता एखादा बॉल आहे एका टेबलवर, तुम्ही असं लोटला, हे थोडंसं समोर जाईल आणि मग तिकडं काय होणार आहे, स्टॉप होणारच आहे ना. काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. कारण का, दादा ही खालून फ्रिक्शनल फोर्स लावत असं ना रे बाबा या टेबलला इकडून. हुशार झाले तुम्ही थोडेसे. कार रनिंग ऑन द प्लेन रोड अँड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप आफ्टर द इंजिन अँड स्विच ऑफ. This is because of the force of the friction between the ground and the surface of the object in the motion. In the absence of the frictional force and the object would be remain in a motion. आता बघा, या ठिकाणी आपली ऋषी भाऊची तुमची गाडी आहे, चालली होती 100च्या स्पीडना. मी काय केलं, इंजनच ऑफ केलं. ओके, ही इकडे इंजन ऑफ केलं, ही समोर चालली. मग असा टाईम आला की ही ह्या ठिकाणी काय झाली, स्टॉप झाली. माई बाई कुसकून भांडे आदळत बसती काय मी. तुम्ही म्हणशाल सर तुमची भांडणं तर नाही चालू, आता चला काही भांडणं वगैरे नाही, ती तिकडे भांडे घासू लागली, मी तुम्हाला शिकू लागलो, म्हणून ते असं होत असतं पोरांनो, कधी मध्ये समजून घ्या जा रे. ओके, आता बघा काय होतं माहिती का, मी कधी आता ह्या ठिकाणी इंजिन ऑफ केलं तर मला मागल्या डायरेक्शनना काय असणार आहे, ह्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. फ्रिक्शनल फोर्स काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. ओके, आय होप तुम्हाला हे पण समजलं असेल. त्याच्यानंतर बघा, फ्रिक्शनल फोर्स इज अ व्हेरी युजफुल इन अ डेली लाईफ. मला सांगा, ही आता हे म्हणताय फ्रिक्शनल फोर्स आहे, हा खूप युजफुल आहे आपल्या दिवसाच्या लाईफमध्ये, म्हणजे डेली लाईफमध्ये. वाईल वॉकिंग वी पुश अ ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट. मला सांगा, जेव्हा आपण एखाद्या वस्तूला कधी म्हणजे पुश करत असलो, तर खाली मागं थोडासा आपण फोर्स लावत नाही. येस दादा, बिंदास आपण फोर्स लावतो थोडासा फार मागं. ओके,
यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स. वी विल अस्लीप अँड विल नॉट एबल टू वॉक, सॉरी, इन द absence ऑफ द फ्रिक्शन्स वी विल स्लीप अँड वी नॉट एबल टू वॉक. आता फ्रिक्शन कधी नसतंच तर काय झालं असतं माहिती आहे का, आता आपण चालूच शकलो नसतो. ओके, आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय असं करायचं असेल फ्रिक्शनल लेस, तर मस्तपैकी तेलाची कॅन असेल तुमच्या इथं, मस्तपैकी घ्यायची आणि फोडून टाकायची आणि पुऱ्या घरात पांगून द्यायची आणि बघायचं तुम्हाला चालता येतं आहे का. त्या ठिकाणी तुमचं फ्रिक्शनल फोर्स काय होणार आहे, 0 होणार आहे. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी चालता येणार नाही. ओके, ऑल द ऑब्जेक्ट इन द मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच ॲक्टिंग इन द डायरेक्शन ऑफ द ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. आता सपोज या ठिकाणी समजा तुमचा फोर्स इकडं चालला, तर ह्या ठिकाणी काय असणार आहे माहिती का, या ठिकाणी जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो इकडं असणार आहे. तुमचा फोर्स आहे, हा आपला फोर्स आहे, एक मिनिट, हा फोर्स आहे, पण हा कोणता आहे, फ्रिक्शनल फोर्स काय असतो, नेहमी ऑपोजिट डायरेक्शननच असतो. काय असतो, नेहमी एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शननच असतो. आय होप दिस इज ऑल क्लिअर फॉर यू. म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होत असेल, मी आशा बाळगतो. मला मराठी येत नाही रे भाऊ. हां, you must have seen that one teen asleep over a banana peel on the stress, and similarly one can asleep due to a mud. Both of these example occur due to a reduction of the reduction of or reduce of friction. आता काय आहे माहिती का, मस्तपैकी एखादं मी काय केलं या ठिकाणी, आपला ह्यो चिंक्या आहे, चिंक्यानं केळं घालले न त्याचं साताडं कुठं फेकलं, रस्त्यावर फेकलं. आता इकडून चालला बबल्या गेला असं म्हणजे पडून गेला. कारण ह्या ठिकाणी काय झालं, का पडून गेला तो, कारण त्या बनानाचं जे साताडं होतं त्याचं फ्रिक्शन त्या ठिकाणी कमी झालं. एखादी माती आहे, मातीवर मी पाणी टाकलं न आपली गाडी एकदम रफ होती आणि तिथं काय झाली, स्लिप झाली. म्हणजे तिथलं सुद्धा फ्रिक्शन काय झालं, एकदम कमी झालं. आय होप धिस इज ऑल क्लिअर फॉर यू. आणि तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे माझ्याकडून. ओके, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, चालेल, आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. थँक्यू.